नमस्कार. लाईफ विथ मोहिनी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 5व्या अध्यायात आपण दत्तगुरूच्या श्रीपाद वल्लभ या पहिल्या अवताराची कथा पाहिली. आज आपण 6व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. हा अध्याय आपल्याला एका अतिशय प्राचीन आणि पवित्र क्षेत्राकडे घेऊन जातो. ते म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. साक्षात रावणासारख्या महाबळिष्ठाचा गर्व जिथे उतरला आणि जिथे शिवाने आत्मलिंगाची स्थापना केली, ती ही रोमांचक कथा आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, वत्सा श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या तीर्थयात्रेदरम्यान गोकर्ण क्षेत्री पोहोचले. हे क्षेत्र शिवभक्तांसाठी अत्यंत प्रिय आहे. या क्षेत्रात गोकर्ण का म्हणतात आणि तिथे महाबळेश्वर हे नाव कसे पडले याची एक प्राचीन कथा आहे. श्रीपादांनी स्वतः ह्या क्षेत्राचा महिमा वर्णन केला आहे. रावण हा पराक्रमी होता, पण तो महादेवाचा परमभक्तही होता. आपली आई कैकेयी हिच्यासाठी त्याने शंकराचे आत्मलिंग लंकेला नेण्याचा निश्चय केला. त्याने कैलास पर्वतावर घोर तपस्या केली शिवाला प्रसन्न करण्यासाठी. त्याने स्वतःची 9 डोकी कापून अग्नीत अर्पण केली. जेव्हा तो 10वे डोके कापायला निघाला तेव्हा साक्षात शंकर प्रकट झाले आणि त्यांनी रावणाला आत्मलिंग प्रदान केले. आत्मलिंग जर लंकेला पोचले तर रावण अमर आणि अजिंक्य होईल अशी भीती देवांना वाटू लागली. विष्णूच्या सूचनेवरून गणपतीने एक युक्ती केली. रावणाने आत्मलिंग लंकेला नेताना एक अट पाळायची होती. ते लिंग मध्येच कुठेही जमिनीवर ठेवायचे नव्हते. रावण गोकर्ण जवळ पोचला तेव्हा त्याला संध्यावंदन करण्याची वेळ झाली. गणपती तिथे एका लहान बटूच्या बालकाच्या रूपात प्रकट झाला. रावणाने त्या मुलाला आत्मलिंग पकडण्याची विनंती केली. गणपतीने अट घातली की हे लिंग खूप जड झाले तर मी 3 वेळा तुला हाक मारीन. तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवून देईल. रावण पूजेत मग्न असताना गणपतीने वेगाने 3 हाका मारल्या आणि रावण येण्यापूर्वीच आत्मलिंग जमिनीवर ठेवले. ते लिंग तिथेच घट्ट रुतले गेले. रावणाने ते उपटण्यात खूप प्रयत्न केला, पण ते लिंग हलले नाही. त्या ओढाताणीमुळे लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून या क्षेत्राला गोकर्ण असे नाव पडले. रावणाने आपली सर्व शक्ती महाबळ लावली, पण तो अपयशी ठरला. म्हणून या शिवलिंगाला महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. मित्रांनो, हा 6वा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्तीमध्ये अहंकार असेल तर देवही तो मोडून काढतो. गोकर्ण क्षेत्र हे भक्ताच्या पापांचा नाश करणारे आहे. श्रीपाद वल्लभ ह्याच ठिकाणी 3 वर्षे राहिले होते. पुढील भागात आपण एका व्यर्थ आणि शिवरात्रीची कथा पाहणार आहोत. जर तुम्हाला लाईफ विथ मोहिनी चा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव आणि किंवा गुरुदेव दत्त. धन्यवाद.